ब्रह्मा मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशी भूमी सुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनिराव केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम। श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ। सुप्रभात मंडळी, अध्यात्म कलियुगातल्या चॅनलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो। मित्रांनो, हे साप्ताहिक राशी भविष्य जे असणार आहे 8 जुलै ते 14 जुलै 2024। अजूनपर्यंत आपले चॅनल जर आपण सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून व्हिडिओ अपलोड झाल्यावर सर्वप्रथम आपल्याला पाहता येईल। इतर कुठल्याही ग्रुपवर लिंक येण्याची वाट पाहावी लागणार नाही, कारण 12 व्हिडिओ एकाच ग्रुपवरती 12 लिंक सेंड करणं, पाठवणं, शेअर करणं जरासं जड जात आहे किंवा इतर ग्रुपमध्ये त्यांना त्रासही होऊ शकतो। त्यामुळे 12च्या 12 राशींचं वेगळं आपण पाठवू शकत नाही। त्याकरिता जर आपली राशी साप्ताहिक राशी भविष्य, दैनिक भविष्य आपल्याला जर पाहायचं असेल तर आपण स्वतःहून हे चॅनल सबस्क्राईब करा। चला तर सुरू करूया 12 राशींचं साप्ताहिक राशी भविष्य। वृषभ राशी 8 जुलै ते 14 जुलै 2024 साप्ताहिक राशी भविष्य। या सप्ताहात आपल्या अविवेकी वागण्यामुळे, म्हणजे विचार न करता पटकन गडबड गाडी गडबडीने किंवा त्याच्यावरती विचारच केला नाही, अशा काही गोष्टीतून वागून काही गोष्टी आपण जे करणार आहे हाताताईमुळे त्यातूनच एखादी दुर्घटना किंवा मोठे नुकसान सुद्धा या सप्ताहात कदाचित आपल्याला होऊ शकते। आता कसं आहे, ज्या गोष्टी घडणार आहेत त्या घडणारच आहेत, परंतु आपण सावध राहिला तर त्यामुळे घडणाऱ्या गोष्टीची तीव्रता कमी होऊन आपण त्यावरती मात करू शकता। त्यामुळे सांगत आहे, घडणाऱ्या गोष्टी घडणार आहे, पण हाताताईपणामुळे त्याचा तुम्हाला जास्त लॉस होऊ शकतो। तर एखादी अशी घटना घडू शकते, तर त्यावेळी आपण हाताताईपणा करायला जाऊ नका। आता काय करायचं, एखादं विद्युत उपकरण, एखादं वाहन किंवा तत्सम कशाही गोष्टी, यांत्रिक गोष्टी ज्या आपल्याला माहिती नाही आहे, ज्याबद्दल आपल्याला काही माहित नाही आहे, उपकरण कसं वापरावं किंवा त्याच्याबद्दलची माहिती, तर अशा गोष्टी मुद्दामून आपण वापरायला जाऊ नका। आपल्या एखाद्या लहानशा चुकीमुळे अशा उपकरणांचे नादुरुस्ती होऊन किंवा त्याच्यात नुकसान होऊन त्याची भरपाई आपल्याला करायला लागू शकते। उदाहरण म्हणून सांगतो, एखादी गाडी जर आपल्याला चालवता येत नाही, ती गाडी आपण चालवत आहात, जबरदस्तीने चालवतात आणि ती ठोकली वगैरे काय झालं तर त्याचे पैसे तुम्हाला द्यावेच लागणार। ज्यांची गाडी असेल त्याची, तुमची स्वतःची असेल तर प्रश्नच नाही, परंतु दुसऱ्याची आपण चालवायला घेते, तुम्हाला चालवताच येत नाही, प्रथमच आपण जर त्याला हात लावत असाल किंवा एखादं वस्तू आहे, एखादं उपकरण आहे, आपल्याला त्याची माहिती नाही आणि त्यावेळी आपण ते उपकरण वापरते, तर अशा काही गोष्टीतून सुद्धा आपल्याला मोठं नुकसान ह्या सप्ताहात होण्याची शक्यता आहे। तर अशा गोष्टी शक्यतो आपण टाळण्याचा मुद्दामून प्रयत्न करा। अभ्यासाशिवाय कोणतीच गोष्ट करायला जाऊ नका, कुठल्या गोष्टीवरती आपण कमेंट सुद्धा करायला जाऊ नका आणि अभ्यासाशिवाय या वस्तू वापरायला सुद्धा आपण जाऊ नका, हेच मी पुन्हा तुम्हाला सांगत आहे। आता कष्टकरू लोक जे आहेत, म्हणजे तळागाळाची लोक आहेत, म्हणजे हार्ड वर्कर करणारी लोक आहेत, जड उचलणे, जड करणे, आणणे, नेणे वगैरे हार्ड वर्किंग लोक जे आहेत, अशा लोकांना हा सप्ताह खूप चांगला असणार आहे। या सप्ताहाच्या शेवटी म्हणजे आपल्याला चांगल्या चांगल्या संधी आपल्या कामात उपलब्ध होणार आहेत किंवा आपलं प्रमोशन सुद्धा होणार आहे किंवा आपलं ते काम, जड जे काम आहे ते कमी होऊन आपल्याला त्याच्यातून दिलासा सुद्धा कदाचित मिळेल। म्हणजे काम तुटणार आहे काय तर नाही, आपण ते काम करत आता त्यात बाबा मुकादम व्हाल किंवा आपल्या हाताखाली पुन्हा ते लोक तशी जड उचलणारी कामं करणारी असतील, हार्ड वर्किंग करण्याची, यांची मुकादम म्हणजे यांच्यात प्रमोशन होऊन त्यांचं तुम्ही काम बघाल आणि तुमचं काम करायचं कमी होईल किंवा एखादं विद्युत उपकरण सुद्धा आपल्याला मिळेल किंवा त्याच्यातून बाबा ती कामं करायची आहेत। आपण एका कंपनीत कामाला, तिथे हाताने उचलावे लागत असतात गोष्टी, तर तिथे काही ते उचलण्यासाठी यंत्रसामुग्रीची वगैरे उपलब्ध होऊ शकते। अशा काही गोष्टीतून आपल्याला चांगला दिलासा या सप्ताहात होणार आहे। आता व्यापारी वर्गाला सुद्धा या सप्ताहामध्ये व्यापाराचा चांगला विस्तार करणार आहे। विस्तार करण्यासाठी योग्य जोडीदार मिळणार आहे, संधी मिळणार आहे आणि त्याचा आपण योग्य फायदा करून घेऊ शकता। या सप्ताहामध्ये या गोष्टी जर आपण लक्षात घेतला तर हा सप्ताह आपल्यासाठी खूप छान असेल। या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणार आहे 12 आणि 14, शुभ अंक असणाऱ्या 8 आणि रंग असणाऱ्या राखाडी, याचा आपण लाभ करून घ्या। मागच्या वेळी अंगारकी संकष्टीला जे काही मी उपाय सांगितले होते तेच उपाय आपल्याला या सप्ताहात, विनायकी आहे अंगारकी, विनायकी 9 तारखेला मंगळवारी, त्या दिवशीच करायचा आहे। त्या दिवशी करा, जर केलेला असेल तरी करा, नाही केला असेल तरी तो करा आणि जमत असेल गणपतीची उपासना करा। त्याच्यातून जे काही त्रास होणार आहेत किंवा नुकसान होणार आहे त्याचं भय थोडंसं कमी होईल किंवा नुकसानाची तीव्रता कमी असेल तर गणपतीची आराधना शक्यतो आपण पुन्हा करा। मित्रांनो, आपले चॅनल अजूनपर्यंत आपण जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून सर्वप्रथम व्हिडिओ आपल्याला पाहता येईल, नोटिफिकेशन येईल, इतर ग्रुपवरती लिंक पाहण्याची वाट पाहण्याची आपल्याला गरज भासणार नाही।
चला तर पुढच्या आठवड्यात नक्की भेटूया याच ठिकाणी ह्याच वेळी. तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद.